संत गोरा कुंभार हे वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील संत होते. हे विठ्ठलाचे मोठे भक्त असून यांनी अनेक अभंग लिहिले आहे. यांचा जन्म तेरडोकी उस्मानाबाद या ठिकाणी झाला असे मानले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव माधवबुवा आणि आईचे नाव रखुमाई होते. त्यांना सर्वजण गोरोबा काका म्हणून हाक द्यायचे. संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक थोर संत होते. पांडुरंगाचे निस्सीम भक्त असलेल्या गोरोबा काकांचे अभंग आज आपल्याला पाहायला मिळतात. संत मंडळींमध्ये संत गोरोबा काका हे वडील संत होते. संत महात्म्यांना ते परमवंदनीय आणि आदरणीय होते. त्यामुळे सर्व संतांनी त्यांना काका ही उपाधी बहाल केली होती. गोरोबा काका हे विरागी पुरुष म्हणून ओळखले गेले. निर्गुण निराकार परब्रह्माचे लौकिक रूप म्हणजे संत गोरा कुंभार. स्वतःचा परंपरागत कुंभार व्यवसाय करीत प्रपंच सांभाळून संतत्व जपत त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला. आलेला दिवस परमेश्वराला स्मरून सार्थकी लावणारा खरा वारकरी असल्याची त्यांची धारणा होती. तेर नगरीत गोरोबा यांचे कुटुंब धार्मिक वृत्तीचे होते. यांचे कुटुंबीय काळेश्वर या ग्रामदेवताचे उपासक होते. त्यांचे आईवडील कुंभार काम करून आपला उदरनिर्वाह करायचे. त्यांचे वडील गावात संत माधवबुवा म्हणून ओळखले जायचे. त्यांना 8 अपत्ये झाली आणि दुर्दैवाने ते फार काळ जगली नाहीत. आपल्या 8ही मुलांना त्याने दारुण हृदयाने पुरले. पण ईश्वराची किमयाच वेगळी. पांडुरंग साक्षात माधवबुवांच्या घरी ब्राह्मणाचे वेश घेऊन आले आणि त्यांना दुःखी होण्याचं कारण विचारले. त्यावर माझ्या मुलांना मी माझ्या हाताने पुरले आहे आणि माझी 8ही मुलं देवाने नेली असे सांगितल्यावर पांडुरंगाने माधवबुवांना ज्या जागी मुलांचे मृतदेह पुरले आहेत ते दाखविण्यास सांगितले आणि प्रेत बाहेर काढण्यास सांगितली. पांडुरंगाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रेत बाहेर काढले आणि पांडुरंगाने त्या 7ही मुलांना जिवंत केले आणि स्वर्गात पाठवणी केली. नंतर त्यांनी 8व्या मुलाला देखील जिवंत केले आणि तो देखील स्वर्गाकडे जायला निघाला. तेवढ्यात पांडुरंगाने त्यांना थांबविले आणि माधवबुवा आणि रखुमाईच्या हातात दिले आणि म्हणाले, गोरीतून काढल्यामुळे याचे नाव गोरोबा असेल अशी आख्यायिका आहे. गोरोबा संतश्रेष्ठ नामदेव व ज्ञानेश्वरांचे ते समकालीन होते. संत गोरोबा हे ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, सोपान आदी संत मंडळींमध्ये वयाने सर्वांहून वडीलधारी होते. संत गोरोबांनी ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतांची कोणाचे मडके म्हणजे कोणाचे डोके किती पक्के अशी प्रत्येकाच्या डोक्यावर मारून परीक्षा घेतली. तेव्हा संत नामदेवांना या गोष्टीचा राग आला होता. त्यावेळी ज्ञानेश्वरांनी त्यांना गुरुपदेश घ्यावयास सांगितले. तेव्हा संत नामदेवांनी विसोबा खेचरांना आपले गुरु केले. पुढे संत गोरा कुंभार यांचा विवाह संतीशी झाला. त्यांना एक गोंडस बाळ झालं. नंतर त्यांनी रामी यांच्याशी लग्न केले. संत गोरोबा सतत श्री विठ्ठलाचे स्मरण करत भक्तिरसात ते देहभान विसरून हरवून जात. त्यांची पत्नी संतीहीने गोरोबांना त्यांच्या लहानग्या बाळाकडे लक्ष ठेवण्यास सांगून ती पाणी आणावयास गेली असता श्री विठ्ठलाचे स्मरण करता करता त्यांना मडकी घडवण्यासाठी लागणारी माती तुडवत असता रांगणारे लहानगे बाळ चिखलात जवळ आले आणि मातीत त्यांच्याच पायाखाली गाडले गेल्याचे समजले नाही. त्यांची पत्नी पाणी घेऊन येईपर्यंत लहानगे बाळ गतप्राण झाले होते. तिच्या हंबरड्याने गोरोबांना जाग आली व ते पश्चाताप करू लागले. नंतर विठ्ठलाच्या कृपेने त्यांचे मूल जिवंत झाले अशी आख्यायिका सांगितली जाते. संत गोरोबांनी शके 1239 मध्ये 20 एप्रिल 1317 रोजी समाधी घेतली. संत गोरोबा कुंभारांची समाधी उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरडोकी गावात आहे. या समाधीजवळ एक मंदिर आहे. संत गोरोबांची उपलब्ध असलेली काव्यरचना थोडी आहे. त्यांचे सुमारे 20 अभंग सकल संतगाथेत समाविष्ट केले आहेत. त्यांची उपलब्ध असलेली काव्यरचना अत्यंत गोड अशी आहे. संत गोरोबांचे अभंग म्हणजे रसाळ वाणीचा झरा.
सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत त्यांचे अभंग आहेत. निर्गुणांचा संग धरल्यावर काय अवस्था होते हे त्यांनी पुढील अभंगात सांगितले आहे. देवा तुझा मी कुंभार, नासी पापांचे डोंगर, आयशा संतप्ते हो जाती, घडे साधूंची संगती, पूर्ण कृपा भगवंताची, गोरा कुंभार मागे हेची. संत गोरा कुंभार हे देवाशी बोलत आहेत की मी पापी आहे, पण तुझा एक साधा कुंभार आहे. मी मातीसारखं पाप फोडतो आणि साधू संतांची संगत घेतो, त्यामुळे माझं जीवन सुधारतं. हे सगळं तुझ्या कृपेने शक्य आहे. ज्या प्रकारे संतप्त मातीचे सुंदर घडे बनतात, तसंच मीही माझं जीवन संतांच्या संगतीनं घडवतो. साधू संतांच्या संगतीतून माझं जीवनही शुद्ध होतं आणि हे सगळं घडतंय ते भगवंताच्या पूर्ण कृपेनेच. संत गोरा कुंभार सांगतात की या सगळ्यांमागे फक्त आणि फक्त देवाचीच कृपा आहे. गोरा कुंभार यांच्या चरित्रातून आपल्याला अनेक महत्त्वपूर्ण शिकवण मिळतात. त्यांचे जीवन हे भक्ती, नम्रता, समर्पण आणि श्रमप्रतिष्ठेचा आदर्श आहे. तसेच कोणतेही काम लहान नसते आणि कोणत्याही कामातून भक्ती करता येते ही महत्त्वाची शिकवण त्यांच्या जीवनातून मिळते. संत परंपरेतील एक घटक म्हणून त्यांनी जातीपातीच्या भिंती पाडून भक्तिमार्ग सर्वांसाठी खुला केला. कोणत्याही संकटात त्यांनी देवावरील श्रद्धा ढळू दिली नाही. त्यातून आपल्याला श्रद्धा आणि सबुरी यांचा अर्थ समजतो. गोरा कुंभार यांचे जीवन म्हणजे एक जिवंत धर्मग्रंथच आहे, ज्यातून आध्यात्मिक व सामाजिक दोन्ही प्रकारच्या शिकवणी मिळतात. रामकृष्ण हरी विठ्ठल.